चेरापुंजी जगातील सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी असलेलं एक ठिकाण. एखाद्या स्त्रीच्या डोक्यामध्ये बिंदी कशी उठून दिसते तसं या निसर्गामध्ये हा वॉटरफॉल दिसतोय. चेरापुंजी म्हटलं की मोठमोठे धबधबे, डोंगरावर उतरलेले ढग आणि पाऊस हेच निसर्गरम्य दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं. सो आपण आता त्या छोट्या रस्त्याने चाललो होतो. ग हे काय यार, ही केव संपत नाहीये. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण आहोत चेरापुंजी या गावामध्ये, सोरा या गावामध्ये. येस, चेरापुंजीला सोरा म्हणतात, म्हणजे इथलं लोकल नाव सोरा आहे. चेरापुंजी हे जे नाव आहे ते इंग्रजांनी दिलेलं आहे, कारण की काल आम्ही पूर्ण ह्या रोडवरती जी काही आम्ही राईड केली त्याच्यामध्ये कुठेही चेरापुंजी हा बोर्ड दिसलेला नाही. आपण चेरापुंजी इव्हन दो या व्हिडिओचं टायटल पण चेरापुंजीच असेल, कारण की तेच जास्त फेमस आहे. रात्री जिथे आपण डिनर करायला आलो तिथेच ब्रेकफास्ट सुद्धा करायला आलो आणि ब्रेकफास्टकडे बघून तरी वाटतंय की हा चांगला आहे. सो आता आपण ब्रेड ऑमलेट खातोय आणि इथून आता इथे जवळपास जे वॉटरफॉल्स आहेत किंवा जे मेन पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करायला जाणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ दी मित्रों, चेरापुंजीचं आपलं आता पहिलं ठिकाण आपण एक्सप्लोर करायला निघालेलो आहोत आणि ते आहे मौसमाई केव्ज. आता या भागामध्ये खूप जास्त केव्ज आणि वॉटरफॉल्स आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे पहिली तर केव आपण इथे बघून घेऊयात, बाकीचे केव्ज थोड्याशा पाठीमागच्या भागामध्ये आहेत. सुरुवात तर इथे बघताय खूप जबरदस्त आहे. सो इथूनच कळतंय की हे किती भन्नाट असणार आहे. केवच्या पार्किंगमध्ये आपण पोहोचलो आहोत आणि ही केवची पार्किंग कमी बट एखाद्या स्टेडियमची पार्किंग वाटते मला. एवढी मोठी जागा, किती स्वच्छ, सुंदर, व्यवस्थित मेंटेन आणि तिकडे म्युझिक चालू आहे. क्या बात आहे, जबरदस्त एंट्री तर झालेली आहे. मौसमाई गुहेच्या आवारात भरपूर शॉपिंगची दुकानं आणि खाण्याची हॉटेल्स आहेत. पर्यटकांचं छान संगीत गाऊन स्वागत केलं जातं. प्रवेश शुल्क हा प्रौढांसाठी 20 रुपये, मुलांसाठी 5 रुपये, कॅमेरासाठी 20 रुपये आणि व्हिडिओसाठी 50 रुपये द्यावा लागतो. तिथून पुढे गर्द जंगलात व डोंगराच्या खोबणीत ही मौसमाई गुहा आहे, जी चेरापुंजी मधील एक सुंदर लाईमस्टोन म्हणजेच चुनखडीची गुहा आहे. ओ माय गॉड, फायनली आता या इथून केव सुरू होतीये आणि केवची एंट्री किती गडद जंगलातून होती तुम्ही पाहिली. आणि आता अजून गडद होणार आहे, कारण की अंधारात आपण जाणार आहोत. हे कसे वाटोळेवाले हे सगळे खडक दगड वतून असे लोंबकळत आहेत. मला अंदमानच्या त्या 12 टांगवाल्या लाईमस्टोन केवची आठवण आली हे बघून. थंड आहे, खूप थंड वाटतंय, पाणी वरतून ठिपकतंय. मेघालयातील ही एकमेव गुहा आहे जिला पुरेशा प्रमाणात प्रकाशित केले आहे, जेणेकरून पर्यटकांना तिच्या नैसर्गिक संरचनांचा आनंद घेता येईल. गुहा तशी बरीच लांब आहे, मात्र 150 मीटर अंतरच फक्त पर्यटकांसाठी खुले केले आहे. ही गुहा म्हणजे एक नैसर्गिक आश्चर्यच म्हणावं लागेल, कारण वर्षानुवर्षे नैसर्गिक धूप आणि भूगर्भातील पाण्याच्या परिणामांमुळे गुहेच्या छतावरून सतत पाणी टपकताना दिसते. सोबतच इथे स्टॅलेक्टाइट्स आणि स्टॅग्लेमाइट्सची असंख्य संरचना दिसते. स्टॅलेक्टाइट्स म्हणजे गुहेच्या छतातून लोंबकळणारा लांब निमुळता दगड किंवा खडक, त्यालाच अधोमुखी लवण स्तंभ असंही म्हणतात. आणि स्टॅग्लेमाइट म्हणजे जमिनीवरून वर जाणारा निमुळता दगड किंवा खडक,
त्यालाच अर्ध्वमुखी लवणस्तंभ म्हणतात. सो आपण आता त्या छोट्या रस्त्याने चाललो आहोत. ऐ ग, हे काय? हे बघा, यार ही केव संपत नाहीये. किती उशिरा मी चालतोय आणि पाणी आता जास्त गळायला लागलेलं आहे. हे बघा, सगळं ओलं ओलं मला दिसतंय आणि थंडावा जरा जास्त वाढत चाललेला आहे. यांनी जर हे लावलं नसतं ना टॉर्च आतमध्ये, तर इतका गडद अंधार असता. ओ माय गॉड, खूप जबरदस्त. फायनली केव संपलेली आहे. आणि किती छोटी वाट होईल, तिथून संपली आहे. आणि कोणाला कळलं का इथे केव आहे म्हणून? शोधणाऱ्याने तरी कशी शोधली असावी. सुटकेचा निश्वास. म्हणलं यार आज संपणार आहे की नाही. सो मित्रो, आपला चेरापुंजीतला पहिला स्पॉट कव्हर करून झालेला आहे. आणि आता त्याची मला तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची. ती म्हणजे की जर तुम्हाला तिथं जायचं असेल तर तुम्हाला एंट्री फी म्हणजे बाईकची पार्किंग फी तुम्हाला 10 रुपये द्यावी लागेल. आणि मेन केवची जी एंट्री फी आहे पर पर्सन 30 रुपये तुम्हाला द्यावी लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तिथे जर तुम्हाला काही खायला घ्यायचं असेल तर पहिला तर एन्क्वायरी करा. आमच्यासारखी तुम्ही मस्ती करू नका. कारण की काय झालं, आम्ही प्रत्येकाने 2-2 ज्यूस घेतले आणि त्या ज्यूसचे पैसे झाले 350 रुपये. आणि ज्यूसचे ग्लास होते एवढेच. आम्हाला नव्हतं वाटलं की एवढे जास्त पैसे. आमच्या डिनरचा खर्च तेवढा असतो. एनिवेज, आपण आता नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जाऊयात. आणि ते म्हणजे इथलं फेमस 7 सिस्टर वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट. लेट्स गो. तर आपण आता दुसऱ्या पॉईंटला आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे फेमस 7 सिस्टर वॉटरफॉल्स. ज्याचं ओरिजिनल नाव आहे काय, नोशिंगथ्यांग वॉटरफॉल. सो व्ह्यू पॉईंट आहे, या इथे प्रॉपर अरेंजमेंट केलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला 10 रुपये पे करावं लागतात, कारण की आपल्याला बाईकला. सो मी तर तुम्हाला रिकमेंड करेल, जर तुम्हाला इकडे फिरायचं असेल मेघालयामध्ये तर नोटांची गड्डी घेऊन हातात फिरा, नाही तर तुम्हाला उभं करून नाही देणार इथे. हो हो हो, व्ह्यू तर खतरनाक आहे. दिसतोय काय? हा आहे तो व्ह्यू. ओ माय गॉड, खूपच डीप आहे बरं का. हे उंच आहे आणि खूप. बाय द वे, जर आत्ता पाऊस असता तर हा काय नजारा बघायला मिळाला असता. सगळे तिकडून असे फेसणारे धबधबे कोसळत असते. सेम आपल्या तामिनी घाटासारखं वाटलं असतं. तामिनी घाटात कसे म्हणजे आपण अंधारबन ट्रेक करतो की नाही, तेव्हा कसे दिसतात धबधबे आपल्याला देवकुंडचे इथे, तसं दिसलं असतं. हे तिथे गाव दिसतं तुम्हाला, ते बघा इतक्या खाली गावसुद्धा आहे. त्यामुळे मित्रांनो, आता हा सुद्धा पॉईंट बघून झाला आहे. बट काय वाटतं तुम्हाला, हा काय एवढा काय तुम्हाला पसंत पडला आहे? कारण की आता पाऊस नाही आहे. मेन तर पाऊस असेल तर इकडून छान काय काय गोष्टी आपल्याला दिसू शकतात. सो मला असं वाटतं की ऑफबीट कुठेतरी जाऊयात. आता जंगल जिकडे तिकडे जायला पाहिजे, कारण की ऊनसुद्धा इतकं आहे ना, पाऊस पण पडत नाही आहे. पाऊस कदाचित संध्याकाळच्या टायमिंगला पडेल, बट आत्ता नाही आहे. सो बघत काय विशेष गोष्ट सापडते का. मित्र, आम्ही आलो तो जंगलाच्या साईडला. म्हटलं आता जरा जंगलातून रस्ता जातोय तर कुठेतरी आपल्याला काहीतरी छान बघायला मिळेल. ऑफबीट, या इथे ऑफबीट असा नावाचा काही प्रकार नाही बरं का. म्हणजे प्रत्येक त्या छोट्या जागेला एंट्रन्स फी आहे, ती 20-30 रुपये पर पर्सन. तिथे जर तुम्ही पाणी प्यायला गेलात, जर ती पाण्याची बॉटल 20 रुपयाची असेल, ती 20-25 रुपयाला विकली जाणार. टुरिझम म्हणजे हे असं नाही की एक्स्ट्रा पैसे चार्ज करणं किंवा पर्यटकांना लुबाडणं. ह्याला टुरिझम नाहीत म्हणत, ह्याला एक्सप्लॉयटेशन म्हणतात, जे की इथे मेघालयामध्ये झालेलं आहे. आणि हे खूप ओव्हर हाईप्ड ठिकाण झालेलं आहे. वरती तर मला खूप बोर झालं म्हणून मी खाली आलो. इकडे पण असंच, आता फक्त जंगल एरिया आहे जास्त करून. आत्ता तरी हे सीझनमध्ये नाही आहे बघायला काही इकडे. मला आता केव्ज व्यतिरिक्त दुसरं काय वाटत नाही. वॉटरफॉल्सला पाणी जास्त नाही. सो आय डोंट नो, शुड आय वेट ऑर आय शुड लिव्ह. तर आपण पुन्हा एकदा चेरापुंजी गावामध्ये आलेलो आहोत. तिथे खासी किचन आहे म्हणून बघितलं या इथे यांचं स्पेशल काय आपल्याला मिळतंय का बघूयात. सो आपण आता मोमो ऑर्डर केलेला आहे, बघूयात. सो जस्ट आम्ही मोमोज खाल्ले आणि आता मोमोज खाऊन आम्ही चाललेलो आहोत सनसेट पॉईंटच्या इथे. खरं तर सनसेट इथून दिसेल की मला माहीत नाही, बट बांगलादेश तर नक्की दिसेल आपल्याला. तर हे आहे ते ऑफबीट लोकेशन जे आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय मगाचपासून. आणि फायनली या इथे शांतता आहे, या इथे टुरिस्ट खूप कमी आहेत. बट पाठीमागचा व्ह्यू बघताय का, मस्त ना.
आता मस्तपैकी सनसेट होईल, या इथून आपल्याला सनसेट सुद्धा बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण इथेच थांबणार आहोत बराच वेळ. सो मित्र हो, आत्ता आपण आहोत सनसेट पॉईंटच्या इथे. चेरापुंजीचा हा सनसेट पॉईंट, आणि या इकडे की नाही खाली जो तुम्हाला प्रदेश दिसतोय तो आहे बांगलादेश. अशा एकदम काठावरती आत्ता आपण बसलेलो आहोत, आणि इकडची जंगल संपदा खूपच युनिक आहे आणि खूप घनदाट जंगल आहेत यार. इकडे निसर्ग खूप भारी आहे. फक्त आज पाऊस असायला पाहिजे होता. इकडे चेरापुंजीलाच फक्त लोक बोलले होते की खूप जास्त छान छान नजारे बघायला मिळतील, बट ते कदाचित पावसामध्येच बघायला मिळतील. इथे केव्ज आणि वॉटरफॉल्स ह्या दोनच गोष्टी जास्त करून बघण्यासारख्या आहेत. त्यामुळे ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून जर फिरायचं असेल तर तुम्हाला इकडे आत्ता सध्या नाही, कारण की तुम्ही इकडे गावात जाऊ शकत नाही. इकडचे जरा लोकांनी सांगितले की इकडचे जे काही ट्राईब लोक आहेत, म्हणजे गारोमधले असतील किंवा खासीमधले सुद्धा असतील, तर तुम्ही कोणाच्याही गावात जाऊन थेट विचारू नाही शकत की आम्ही तुमच्या घरी राहू का, कारण की तुमच्याबरोबर काय होईल हे सांगता येत नाही. आणि ही धोक्याची सूचना आम्हाला इथल्याच लोकांनी दिलेली आहे की असं तुम्ही कोणाच्याही घरी राहायला जाऊ नका. कारण की मला असं वाटलं की अरुणाचल प्रदेशमध्ये लोकांनी स्वतः मला इन्व्हाइट केलं, मला त्यांनी छान छान खाऊ घातलं, त्यांनी त्यांचा ड्रेस घातला मला. पण इथे थोडीशी वेगळी परिस्थिती, कारण की इकडे वेगवेगळे ट्राईब्स आहेत, त्यांच्यामध्ये भांडणं आहेत, काही नक्षली घटना घडत आहेत या इकडे, त्यात बॉर्डर आहे. सो हा भाग सेन्सिटिव्ह आहे. सो त्यामुळे आपल्याला सुद्धा सेन्सिबल राहावं लागतं. मित्रांनो, कालच्या दिवसात तर आपल्याला काही जास्त स्पॉट्स कव्हर करता आले नाहीत, पण आज मी तुम्हाला 3-4 ठिकाणं दाखवायचा प्रयत्न करणार. एक तर आपण सध्या आता चाललेलो आहोत एका वॉटरफॉलला. तो एक फेमस वॉटरफॉल आहे. जसं काल आपण 7 सिस्टर्स पाहिला तसा एक वॉटरफॉल या इकडे आहे. एक केव दाखवणार आहोत, अजून एक वॉटरफॉल आपण बघणार आहोत, आणि अशीच एक रँडम ऑफबीट भटकंती पण करायचा प्रयत्न आज करणार आहोत. सो आपण आलेलो आहोत नौकालिका वॉटरफॉलच्या इथे, व्ह्यू पॉईंटच्या इथे आलेलो. जसं की तुम्ही पाठीमागे बघताय, हा टुरिस्ट स्पॉट आहे ज्यासाठी आम्ही 100 रुपये पे केलेले आहेत. एनिवेज आता बघूयात नक्की या वॉटरफॉलला किती पाणी आहे. अदरवाईज इकडे तर पाऊसच पडत नाही, त्याच्यामुळे पाणीच आपल्याला बघायला नाही मिळते वॉटरफॉल्सला. सो लेट्स गो. अरे पाणी आहे भाई, खतरनाक, एक नंबर, जबरदस्त ब्ल्यू वॉटर दिसतंय. म्हणजे इकडे आलं तर सार्थक झालेलं आहे. आपण जवळपास मेन चेरापुंजीच्या इथून 5 किलोमीटर लांब हा वॉटरफॉल आहे, आणि काय गर्द जंगलातून तो वाहतोय. म्हणजे ते म्हणतात ना, एखाद्या स्त्रीच्या डोक्यामध्ये बिंदी कशी उठून दिसते, तसं या निसर्गामध्ये हा वॉटरफॉल दिसतोय. आता माहीत नाही हे समर्पक आहे की नाही, बट मला ते सुचलं. या नौकालिका धबधब्याची एक रंजक कथा आहे. असं म्हणतात या धबधब्याच्या शेजारी एक गाव होते. तिथे एक लिकाई नावाची विधवा स्त्री तिच्या लहान मुलीसोबत राहत होती. मेघालयात स्त्री प्रधान संस्कृती असल्याने स्त्रियांनाच घर चालवावं लागायचं, म्हणून तिला तिच्या मुलीला घरी सोडूनच कामावर जायला लागायचं. तिला तिच्या मुलीची काळजी होत असल्याने तिने दुसरे लग्न केले व ती तिच्या नवऱ्याच्या भरोशावर तिला सोडून कामावर जायला लागली. एक दिवस ती कामावरून घरी आल्यावर तिच्यासाठी नवऱ्यानं मटण बनवलं होतं. दिवसभराच्या कामामुळे तिला खूप भूक लागली होती, म्हणून तिने जेवण केलं आणि तिच्या मुलीला शोधायला शेजाऱ्यांच्याकडे जात होती. तिकडे जात असतानाच तिला एक गोष्ट दिसली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. एका टोपल्यात तिला तिच्या मुलीची बोटं दिसली आणि तिला शंका आली, म्हणून तिने तिच्या नवऱ्याला विचारलं तर कळलं की नवऱ्याने तिच्या मुलीला तिच्या ईर्षेपायी मारून टाकले होते आणि तिचेच मांस तिला खायला घातले. हे ऐकून ती अक्षरशः वेडी झाली. तिला कळून चुकलं होतं की तिचा नवरा एक वेडा माणूस होता आणि तिने तिच्याकडून नकळत झालेल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी या धबधब्यावरून उडी घेतली आणि जीव दिला. म्हणूनच या धबधब्याचं नाव द लीप ऑफ लिकाई म्हणजेच नौकलिकाई असं पडलं. म्हणजे बघा ना, इतक्या सुंदर आणि मोहक धबधब्याच्या नावापाठीमागे एवढी दुर्दैवी गोष्ट असू शकते
यावर विश्वासच बसत नाही. ये क्या है? सिनेमन 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 मतलब? दालचीनी. दालचीनी इतनी बड़ी? हाँ. ओह शिट. यहाँ पे होती है क्या वो? मतलब मिलती है? मी दालचिनीचे मगाशी छोटे कांडी बघितली, इथे तर अख्खं झाड आहे हे बघा. हो हो हो, एवढी एवढी दालचिनी आहे. नो कॉलिकाय वॉटरफॉल बघून आपण आता पुढच्या ठिकाणी निघालेलो आहोत. खरं तर चेरापुंजी हे जे ठिकाण आहे ते खूप जास्त पावसाचं ठिकाण आहे. वर्ल्ड्स वेटेस्ट ठिकाण असं म्हणतात. फायनली चेरापुंजीमध्ये ढग आलेले आहेत. म्हणजे आता हे बघा खालून असे ढगांचे गुच्छ वरती येत आहेत, त्याला ढळकत आहेत आणि पुन्हा वरती जात आहेत. आमच्या इकडे पुढे येतच नाही आहेत. एनिवेज हाच नजारा अनुभवण्यासाठी आपण चेरापुंजीला येतो. आणि आता कदाचित पाऊस सुद्धा येण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहे. सो होपफुली जर पाऊस आला तर खूप मजा येईल. सो आपण आता लिंक्सियर वॉटरफॉलला पोहोचलेलो आहोत. लिंक्सियर वॉटरफॉल थोडासा युनिक वाटला म्हणून आपण आलेलो आहोत. आता इकडे पाणी किती माहीत नाही. मेन म्हणजे पाऊस झालेला नसावा काल, नाहीतर पाणी गढूळ येईल. अदरवाईज इथलं पाणी क्रिस्टल क्लिअर ब्ल्यू आहे, ते आपण बघूयात. सो आपण आता या इथे एंट्री तिकीट घेतलेली आहे. पर पर्सन 30 रुपीज ही एंट्री फी आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला लाईफ जॅकेट्स वगैरे पाहिजे तर ते सुद्धा अवेलेबल आहेत. अगेन तेही रेंटवरती. सो चला. फायनली वॉटरफॉलच्या इथे आपण पोचलो आहोत. आणि वॉटरफॉलकडे बघून मला स्विमिंग पूल सुद्धा फिका वाटतोय. हा बघा. ओ माय गॉड, कसलं ब्ल्यू पाणी आहे. फक्त पाणी आता वॉटरफॉलचं कमी वाहतंय, वरतून खाली पडतंय कारण की पाऊस कमी आहे. पण पाणी क्रिस्टल क्लिअर. ओ माय गॉड. मग मित्र हो, धमाल आली ना. मला तर जाम धमाल आली. म्हणजे शेवटी तर माझ्याशिवाय ह्या पॉन्डमध्ये कोणीच नव्हतं. सगळेजण बाहेर पळाले होते. खरं तर आता सनसेट झालेला आहे, म्हणजे अंधार तर झालेलाच आहे. सो आजचा दिवस या इथे संपलेला आहे. बॅक टू पॅव्हेलियन. आपण चेरापुंजी एक्सप्लोर करून आता पुन्हा एकदा आपल्या रूमवरती, होमस्टेवरती आलेलो आहोत. आणि या इथून आपल्या बॅग ऑलरेडी पॅक करून आम्ही चाललेलो आहोत शिलाँगसाठी. चेरापुंजीला तर आपण बाय बाय करतोय, कारण की चेरापुंजीमध्ये तशी खूप लोकेशन्स एक्सप्लोर करण्यासारखे आहेत. पण हा राईट सीझन नसल्या कारणाने आपल्याला ना व्हिजिबिलिटी नीट आहे, ना वॉटरफॉल्सला पाणी आहे, बऱ्याच ठिकाणी गरम होतं आहे आणि गर्दीसुद्धा आहे बऱ्यापैकी. सो आम्हाला असं वाटलं की आता इथून आपल्याला निघायला पाहिजे. बेस्ट सीझनमध्ये आपण पुन्हा एकदा मेघालय फिरायला येऊ. आता खरं तर मी चाललो आहे शिलाँगला. तिकडे हॉस्टेलमध्ये राहणार होतो आणि उद्या शिलाँगमधली जी काही माझी राहिलेली ठिकाणं आहेत ती कवर करणार आहे. आणि मी पुन्हा जाणार आहे गुवाहाटीला.
सो नॉर्थ ईस्टचा जो आपला जो काही प्लॅन आहे तो इथेच संपणार आहे. मला असं वाटलं की नॉर्थ ईस्ट अख्खं माझं 20 दिवसामध्ये कवर होईल, बट असं काही झालेलं नाही आहे. बट नेक्स्ट टाईम आपण नेक्स्ट लोकेशन्स आपण बघायला नक्की येऊ. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कॉमेंट करून. भेटूत लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.